अरे फकीर आदमी है, झोला लेके निकल पडेंगे, चलो जाते हैं. अरे थांबा थांबा जरा, एवढी काय घाई झाली? नमस्कार आणि सुप्रभात मित्रांनो, मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याच आवडत्या हिंदी मराठी युट्यूब चॅनल फंजॉयमेंट मध्ये. मित्रांनो, तुम्हाला कळवण्यात अतिशय आनंद होत आहे की आपण मगाशी चालू केलेल्या अष्टविनायक सिरीज मधल्या आज आपण 5व्या गणपतीला म्हणजेच थेऊरच्या चिंतामणीला आज आपण भेट द्यायला जाणार आहोत. हा जो गणपती आहे तो पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असून थेऊर या गावी वसलेला आहे. आणि हे जे अंतर आहे ते पुण्यापासून फक्त 30 ते 35 किलोमीटर इतकं असल्यामुळे या ठिकाणी जायला कुठलीही फारशी अडचण येत नाही आणि अगदी सहजासहजी तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकतात. चला तर मग तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि थेट भेटूया आता थेऊरच्या चिंतामणीला. चला तर आपला झोला घेऊया आणि निघूया, भेटूया. चलो बाय बाय. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आता पुण्याहून हडपसर मार्गे लोणी काळभोरला आलो आणि तिथून एक मोठा चौक लागतो आणि लोणी काळभोर पासून लेफ्ट टर्न घेतला की आपल्याला सरळ थेऊरच्या चिंतामणी मंदिराकडे येण्याचा रस्ता लागतो. तिथून हार्डली 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे आणि आपण आता फायनली थेऊरला येऊन पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता मंदिर संस्थानाने या ठिकाणी मोफत पार्किंगची सुविधा केलेली आहे. तर ही आहे थेऊरच्या गणपती संस्थानाकडची मोफत पार्किंग. आता पार्किंग मधून आपण आता निघणार आहोत आणि गणपतीच्या दर्शनाला जाणार आहोत. सकाळी लवकर आल्याचा हाच एक फायदा असतो. या ठिकाणी बघू शकता लवकर आल्या कारणाने पार्किंग मध्ये अशी भरपूर अशी प्रशस्त जागा मोकळी होती आणि भाविकांची गर्दीही हवी तेवढी दिसत नव्हती. त्याच्यामुळे खात्री होती की दर्शन आपलं लवकरात लवकर होऊन जाईल. हे बघा, इथे तुम्ही बोर्ड बघू शकता वाहनतळ. त्याच वाहनतळामधून आपण आता बाहेर आलेलो आहोत आणि वाहनतळाच्या समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर देखील आहे. हे बघा, आता भाविकांची गर्दी देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता ती जी भव्य अशी कमान दिसते आहे त्या कमानीतून आपण आता आतमध्ये जाणार आहोत. आणि तसेच सकाळी लवकर आल्या कारणामुळे आजूबाजूची हॉटेल्स व दुकाने देखील फारशी उघडलेली नव्हती. हळूहळू एक एक करत ती दुकानेही उघडत होती. मंदिराकडे जातानाच आपल्याला उजव्या बाजूला चिंतामणी गणेश प्रतिकृती वस्तू संग्रहालय तसेच महाप्रसादालय या ठिकाणी आपल्याला लागते. या ठिकाणी तुम्ही महाप्रसाद वगैरे घेऊ शकता आणि या ठिकाणी वस्तू संग्रहालय आहे त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता. आणि हे आहे चिंतामणी मंदिराचं प्रमुख प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून आपण आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत. त्यापूर्वी आपण बघून घेऊया या मंदिराचा टायमिंग काय आहे. हे जे मंदिर आहे ते रात्री 10 ते 5 पर्यंत बंद असतं आणि सकाळी 5 वाजता ते दर्शनासाठी खुले होतं. आतमध्ये आल्याच डाव्या बाजूला संस्थानाने केलेली पादत्राणे काढायची सोय देखील आपल्याला बघायला मिळते. ती पूर्णपणे निशुल्क आहे. आपण फायनली थेऊरच्या चिंतामणी मंदिराच्या परिसरात येऊन पोहोचलेलो आहोत आणि हा जो आहे परिसर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठीची सोय करण्यात आलेली आहे. अतिशय प्रशस्त अशी जागा आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळे गर्दीही तेवढी फारशी नाही. आपलं दर्शन आपण आता व्यवस्थितपणे आपण दर्शन घेऊ शकतो. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आपल्याला बघायला मिळते.
त्यानंतर आपल्याला लागतो तो भव्य दिव्य असा सभा मंडप। हा भव्य दिव्य असा संपूर्ण सभामंडप पूर्णपणे लाकडामध्ये बनवण्यात आला असून अतिशय भक्कम आणि मजबूत स्थितीमध्ये तो अजून सुद्धा आहे। चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे। श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नाव घेत घेत त्यांनी शेवटचा श्वास येथेच सोडला। थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळामुठा नदीतून 2 वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली। आणि आता मी येऊन पोचलेलो आहे श्री चिंतामणी गणपती बाप्पाच्या गाभाऱ्यात आणि तुम्ही बघू शकता मी स्वतःचे भाग्य समजतो की मला इतक्या निवांत गणपती बाप्पाचे एकांतात दर्शन करायला मिळाले। गणपती बाप्पा मोरया। तर हा होता आपला बाप्पा, भक्तांच्या चिंता हरणारा चिंतामणी। त्यानंतर गणपती बाप्पाच्या देवळातून बाहेर आल्यानंतरच जवळच होते ते भगवान शंकरांचे अतिशय सुंदर असे छोटेसे मंदिर। आपण या आतमध्ये जाऊन भगवान शंकरांच्या या शिवलिंगाचे दर्शन घेतले। या ठिकाणच्या सर्व देवळांचे गाभारे काळ्या दगडापासून बनले असून अतिशय भक्कम असे बांधकाम आपल्याला बघायला मिळते। अजूनही येथील देवळे अतिशय भक्कम आणि मजबूत स्थितीमध्ये आपल्याला आढळतात। मंदिराच्या बाहेरील परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि सुसज्ज असून या ठिकाणी मन प्रसन्न होऊन जाते। तसेच याच मंदिराच्या आवारात आपल्याला श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मारक देखील बघायला मिळते। तसेच आपल्याला बघायला मिळते ते भव्य दिव्य असे अन्नछत्र। या ठिकाणी दर रविवारी 12 ते 2 या वेळेमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते। चला तर मित्रांनो, आता वेळ झालेली आहे निरोप घ्यायची। तर तुम्हाला एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।